श्री स्वामी समर्थ. तुमची रास वृषभ आहे का? कशा असतात या वृषभ राशीच्या व्यक्ती? त्यांचा स्वभाव, त्यांचे गुणदोष कसे असतात, अशी त्यांची 15 खास वैशिष्ट्ये, गुणवैशिष्ट्ये आज आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. वृषभ रास म्हणजे बैलाचे चिन्ह. वृषभ राशीचे लोक बैलाप्रमाणेच हुशार, विश्वासू, मेहनती, एकनिष्ठ आणि जिद्दी म्हणून ओळखले जातात. वृषभ राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेऊया. या राशीचे चिन्ह बैल आहे. बैल हा मुळातच कष्टाळू आणि शक्तिशाली असतो. तो सामान्यतः शांत असतो, परंतु राग आल्यास मात्र उग्र रूप धारण करू शकतो. वृषभ राशीचा स्वामी शुक्र हा प्रेम, सौंदर्य, कला, शांती आणि सौहार्दाचा ग्रह आहे. वृषभ राशीच्या लोकांना सर्व संसारिक आणि संवेदी गोष्टी खूप आवडतात. वृषभ राशीच्या लोकांना अन्न, मैत्रीपूर्ण लोक आणि भावनांची इच्छा असते. त्यांना स्वतःचे कौतुक करून घ्यायला खूप आवडते. भौतिक सुखाच्या बाबतीत ते तडजोड करत नाहीत. काही वेळा ते थोडे हट्टी होतात. वृषभ राशीचे लोक ठाम मत देणारे असतात. त्यांचे विचार बदलण्यासाठी पटवणे मात्र त्यांना खूप कठीण असते. वृषभ राशीचे लोक कितीही प्रगती झाली तरी त्यांचे पाय मात्र नेहमी जमिनीवर असतात. ते स्वभावाने खूप व्यावहारिक असतात. शास्त्रानुसार वृषभ राशीच्या लोकांना पुस्तक वाचणे, खेळणे आणि नृत्य यामध्ये रुची असते. वृषभ राशीच्या लोकांना उच्च दर्जाच्या वस्तू आवडतात. मग ते घरच्या सजावटीपासून ते फर्निचरपर्यंत प्रत्येक गोष्ट दर्जेदार निवडतात. त्यांचा स्वभाव खुल्या मनाचा असतो. त्यांना स्वतःचे कौतुक करून घ्यायला खूप आवडते. वृषभ राशीचे लोक ठाम मत देणारे असतात. त्यांचे विचार बदलवण्यासाठी पटवणे मात्र त्यांना खूप कठीण असते. सरकारी कामांकडे त्यांचा कल असतो. सरकारी ठेकेदारीचे काम करून घेण्याची पात्रता या राशींच्या लोकांमध्ये असते. चंद्र बुधाच्या प्रभावामुळे या लोकांना अपत्य स्वरूपात मुलगी होऊ शकते. यांच्या जीवनात व्यापारी यात्रा जास्त प्रमाणात होतात. या व्यक्ती नेहमी स्वतःच्या नियमांवर चालणारे असतात. यांच्या डोक्यामध्ये नेहमी काहीतरी नवीन करण्याचा विचार असतो. कारखाने, स्वास्थ्य, कार्य आणि जनतेचे वाद सोडवण्याचे कार्य हे लोक खूप चांगल्या प्रकारे करू शकतात. हे लोक सौंदर्यप्रेमी आणि कलाप्रिय असतात. कलेच्या क्षेत्रामध्ये नाव उत्तमरित्या कमवतात. आई आणि पत्नीची मदत किंवा आई आणि पतीच्या मदतीने घरातील ताळमेळ साधू शकतात. हे लोक जोडीदाराच्या अधीन राहणे पसंत करतात. या राशीसाठी भाग्यशाली अंक हा 6 आहे. 4, 5, 6 हे अंक त्यांच्यासाठी शुभ आहेत. रंग हा त्यांच्यासाठी निळा आणि जांभळा हा भाग्यशाली असू शकतो. स्वतःसाठी सफेद रुमाल ठेवणे यांच्यासाठी शुभ मानले जाते. यांनी कोणत्या देवाची उपासना करावी तर ही राशी पृथ्वी तत्वाची आहे. म्हणून वृषभ राशीच्या लोकांनी नेहमी शिव आणि कृष्ण यांची उपासना करणे यांच्यासाठी फलदायी ठरू शकते. तर अशा असतात या वृषभ राशीच्या व्यक्ती. सर्व गुण संपन्न. त्यांचे स्वभाव, गुणदोष आपण पाहिले. त्यांनी कोणाची उपासना करावी तेही आपण पाहिले. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब